नमस्ते, माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय झटपट तयार होणारी चवदार, चटपटीत आणि सर्वांना आवडेल अशी डिश बघणार आहे। ही रेसिपी अगदी सोपी आहे, घरच्या घरी तुम्ही सहज बनवू शकता। तर चला मग त्याच्यासाठी आपण पूर्वतयारी करूया। मी इथे टोमॅटो, शिमला मिरची, कांद्याची पात, कांदा आणि गाजर घेतलेला आहे। आता कांद्याची मी सर्व वरची जी साल आहे तो काढून आपण साफ करून घेणार आहे आणि मी बारीक लांब लांब चिरून घेतलेला आहे। त्याप्रमाणेच टोमॅटोचे देखील मधला गर काढून तो चिरून घेतला। कांद्याची पात देखील धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। त्याप्रमाणेच आता शिमला मिरची देखील मी लांब लांब चिरून घेतलेली आहे। आता जे गाजर आहे ते देखील आपल्याला बारीक आणि लांब लांब चिरून घ्यायचं आहे, कारण गाजर हे शिजायला थोडं वेळ लागतो। त्यानंतर पत्ताकोबी देखील बारीक आणि लांब लांब चिरून घ्यायची आहे। चिरल्यानंतर मी ती स्वच्छ धुवून देखील घेतलेली आहे, इथे धुवून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला आलं लांब लांब चिरून घ्यायचं आहे। त्याप्रमाणेच मी लसूण देखील लांब लांब चिरून घेणार आहे, आता बारीक बारीक। ही सर्व आपली पूर्वतयारी झाली आहे। आता मी इथे गव्हाचे ब्रेड घेतलेले आहे, त्याचे सर्व कडा आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि त्याचे आपले असे त्रिकोणी भाग करून घ्यायचे आहे 2। इथे मी गव्हाच्या ब्रेडचा वापर करते आहे, कारण माझं बाळ देखील खाणार आहे, त्याच्यासाठी मी गव्हाचे ब्रेड आणते नेहमी। आता या गव्हाच्या ब्रेडमध्ये आपल्याला चीज स्लाइस टाकायचे आहे। आता सर्व एकसारखे मी आता काढून घेतलेले आहे चीज स्लाइस। आता त्या चीज स्लाइसवर मी थोडे चिली फ्लेक्स भुरभुरणार आहे। आता यावर ऑर्गॅनो घालणार आहे। ऑर्गॅनो घालून आता हे सर्व आपल्याला स्टफिंग करून घ्यायचे आहे। आता सर्व आपण मस्त स्टफिंग करून झालेली आहे। आता आपण हे ब्रेड एका साईडला ठेवूया, आपण स्लरी बनवून घेऊ। त्याच्यासाठी मी मक्याचं पीठ घेतलेलं आहे, 4 चमचे मक्याचं पीठ घेतलं आहे। त्याच्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला त्याची स्लरी बनवून घ्यायची आहे। त्यांची कन्सिस्टन्सी या प्रकारे ठेवलेली आहे मी। आता दुसऱ्या साईडला कढईत मी तेल तापवण्यासाठी ठेवलं आहे, ज्याच्यात आपल्याला ब्रेड हे तळून घ्यायचे आहे। मी हे डीप फ्राय करते। तुम्हाला जर शॅलो फ्राय करायचे असेल तर तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकता। आता तेल तापलं होतं, त्यात मी ब्रेडचा जो आपण स्टफिंग बनवलं ते स्टफिंगचे ब्रेड ते घातलेले आहे। आता आपण यांना छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊ। दोन्ही साईडने छान तळायचं आहे। आपल्या ब्रेडमध्ये थोडंसुद्धा तेल जाणार नाही आहे, कारण आपण ऑलरेडी वरतून कॉर्नफ्लॉवरची कोटिंग केलेली आहे। आता सर्व ब्रेड मी एक एक करून तळून घेतलेले आहेत। आता आपले जे कॉर्नफ्लॉवरचं पीठ उरलेलं होतं स्लरीचं, त्याच्यामध्ये आता मी टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस आणि सोया सॉस घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात मी व्हिनेगर घातलेलं आहे, 2 चमचे व्हिनेगर। हे देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। या प्रकारे मी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे। आता यात मी घालते आहे शेजवान चटणी। शेजवान चटणी ही थोडीच घालते आहे मी, कारण माझं बाळ खाणार आहे, त्याच्यामुळे मी स्पायसी बनवत नाही आहे जास्त। आता ज्या कढईत आपण ब्रेड तळलेले होते त्यातच मी आता बाकीच्या वस्तू घालते आहे। लसूण, आलं लसूण घातलं आहे, कांदा घातलेला आहे, हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता हे परतून झाल्यानंतर कोबी, शिमला मिरची आणि टोमॅटो घातलेला आहे, हे देखील आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। हे परतवताना मी यात आता कांद्याची पात घातलेली आहे। आता हे आपल्याला झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित शिजतील, कारण शिमला मिरची आणि गाजर हे व्यवस्थित शिजायला वेळ लागतो त्याला थोडा, ते व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे आपल्याला। आता 2-3 वाफेमध्ये आपलं छान शिजून झालं आहे सगळं। तर यात मी फ्राईड राईस मसाला घालते आहे, त्याच्याने चव खूप छान येते। सर्व चायनीज पदार्थांमध्ये मी मॅक्झिमम टाईम फ्राईड राईस मसालाच यूज करते। आता यात आपण जी टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस, व्हिनेगरची जी स्लरी बनवली होती ती घातली आहे। शेजवान चटणी थोडी वरतून घालते अजून मी।
आणि मिक्स करून घेऊया आपण। आता यात आपण जे चीज स्टफिंग वाले ब्रेड आहे ते घालणार आहोत आणि आपल्याला व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जे आपले सॉस वगैरे आहे सगळे सॉस हे ब्रेडला व्यवस्थित लागले पाहिजे। आता मी यात ऑर्गॅनो घालते आहे। कोणतीही रेसिपी बनवताना एकदा वापरलेले तेल पुन्हा पुन्हा वापरू नका, कारण त्याच्यामध्ये फ्री रॅडिकल्स तयार होतात आणि त्याच्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ शकतात, कोलेस्ट्रॉल वाढू शकतं आणि व्हेरिकोव्हेन्सचा देखील प्रॉब्लेम येऊ शकतो। तर कोणती पण रेसिपी बनवताना ही काळजी नक्की घ्या। आणि ही चटपटीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट थ्रू कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला भेटूया लवकर